आपण आज घरच्या घरी तयार करणार आहोत क्रंची, क्रिस्पी अँड कुरकुरीत अशी KFC स्टाईल चिकन क्रिस्पी। तर चला मग सुरुवात करूया। मी इथे चिकन घेतलेलं आहे, लेग पीस घेतलेत आणि थोडे मोठे पीस असे घेतलेत। हे सगळं मी धुवून घेतलेलं आहे। तुम्हाला लेग पीस मिळाले तर फक्त लेग पीस सुद्धा घेऊ शकता। इथं आपण वरून थोडे मसाले ॲड करूया। तर चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकली, थोडासा काळी मिरी पावडर आणि अर्धा लिंबूचा रस। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। सगळ्या चिकनला आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। इथं आलं लसूण पेस्ट आता 1 चमचा टाकते मी आणि ते सुद्धा व्यवस्थित लावून घेते। हे आपल्या सगळ्या चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। आता हे आपण अर्धा तास झाकून ठेवणार आहोत। आता आपल्याला एका भांड्यामध्ये 1 कप मैदा आणि 1 कप कॉर्नफ्लॉवर दोन्ही सेम घ्यायचं आहे। त्याच्यात आपण ब्लॅक पेपर टाकणार आहोत अर्धा चमचा आणि मीठ चवीनुसार आणि अर्धा चमचा रेड चिली पावडर। हे आपण मिक्स करून घेऊया। यात आपलं झालेलं आहे मिक्स मसाले सगळे। आपण इथे एका बाउलमध्ये आता अंडी घेणार आहोत 3, ते फोडून घेऊया। आता या अंड्यामध्ये आपण मीठ आणि ब्लॅक पेपर अर्धा चमचा टाकणार आहोत। हे आता मिक्स करून घेऊया। आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन घेऊया। यात आणखीन एकदा मिक्स करून घेऊया। आता आपण चिकनचे पीस घेऊन पिठामध्ये चांगलं बुडवून घेणार आहोत। आपल्याला हे चिकनला चांगलं दाबून लावून घ्यायचं आहे। सगळ्या बाजूनी व्यवस्थित लावून घेऊया आपण। एक्स्ट्राचं पीठ आपण झाडून घेऊया। आता आपल्याला हे अंड्याच्या मिश्रणात बुडवून घ्यायचं आहे। हे आपण परत एकदा आपण ह्याला पीठ लावून घेणार आहोत। आता इथं आपल्याला आणखी एकदा पीठ लावायचं आहे। हे आपल्याला सगळीकडं दाबून दाबून लावायचं आहे पीठ। हे पूर्ण पीठ व्यवस्थित लागलं शिवाय आपल्याला ते क्रिस्पीपणा जाणवणार नाही। त्यासाठी आपण हे जास्त हाताने दाबून दाबून सगळीकडं व्यवस्थित लावून घ्यायचं। हे आता झालेलं आहे लावून। हे व्यवस्थित लागल्यानंतर असं दिसणार। आपण सगळ्या चिकनला
असंच लावून घेऊया. आपल्या सगळ्या चिकनला असंच आपल्याला लावून घ्यायचं आहे दाबून. आता आपण हे तळून घेऊया. आपल्याला हे फास्ट गॅसवरच करायचं आहे. चिकनला जास्त वेळ लागत नाही शिजाय, त्यामुळे ते फास्ट गॅसवर होऊन जातं. आपल्याला हे दोन्हीकडून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता हे झालेलं आहे आपलं भाजून. हे आपण काढून घेऊया. असंच आपल्याला राहिलेलं चिकन सुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे. हे आपण सगळं चिकन फ्राय करून घेतलेलं आहे. आता एका प्लेटमध्ये सॉस लावून आपण चिकन ठेवून घेऊया. आपलं हे चिकन KFC स्टाईल क्रिस्पी चिकन तयार झालेलं आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.